नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या YouTube चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा दिवस थोडासा खास आहे। तुम्हाला माहितीच आहे, आज 22 जानेवारी 2024 आज आपले प्रभू श्रीराम यांची घर वापसी झाली आहे। त्यांचं प्राण प्रतिष्ठा सोहळा जस्ट संपन्न झाला आहे। ठीक आहे, आजच त्यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे। ठीक आहे, तर त्या निमित्ताने हा दिवस तर खास आहेच। त्याबद्दल सर्वात अगोदर तुमचं सर्वांचं अभिनंदन। आणि सेकंड खास दिवस हा याच्यासाठी पण आहे की आज आपण आपल्या MBA CET मास्टर क्लास जो आपण एक इनिशिएटिव्ह घेतला की जे विद्यार्थी क्लासेस करू शकले नाहीत त्यांना शिकवण्याचा, तर त्यांच्यासाठी आजपासून आपला बॅच सुरू झालेली आहे। तर बेसिकली हा तुम्हाला टाइम टेबल आहे, हा तुम्हाला वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइटवर आमचा दिसला असेल, आमच्या ग्रुप्समध्ये सुद्धा दिसला असेल आणि तुम्ही आम्हा ग्रुपला जॉईन करा सो दॅट तुम्हाला पण हा एक वीकली टाइम टेबल तिथे मिळून जाईल। ओके, तर विदाउट वेस्टिंग टू मच टाइम आपण डायरेक्टली बिगिन करूया आपल्या फर्स्ट स्लाइडनुसार किंवा फर्स्ट क्वेश्चनवर। ओके, तर हा आहे फर्स्ट आपला क्वेश्चन। यामध्ये टोटल आपण 25 क्वेश्चन घेणार आहात आजच्या पहिल्या दिवशी। आपला आजचा जो टॉपिक आहे हा आहे सिम्प्लिफिकेशन। नेक्स्ट टॉपिक आपला राहणार आहे नंबर सिरीज। ओके, तर याला सुरू करूया आपण। चला, प्रत्येक क्वेश्चन साठी मी तुम्हाला जवळपास 30 ते 40 सेकंद देईल, डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन की क्वेश्चनची लेवल कशी आहे। ठीक आहे, तर सुरू करूया। ओके, तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आणि क्वेश्चनचा टाइमर आपला सुरू झालेला आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांनी कमेंट केलाय त्यांचे आन्सर फास्ट करा। सोपासा क्वेश्चन आहे। जर तुमचे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पार्ट असेल, जर तुम्हाला टेक्निक्स व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता। ओके, टाइम संपला मित्रांनो आपला। चला बघूया या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं। तर माझ्याकडे फर्स्ट जो आहे, ओके, फर्स्ट आपल्याकडे आहे 15, 21 चा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे। बघा, 40 चा स्क्वेअर रूट काय होतो, 1600 होतो आणि सर्वात शेवटी आहे 1, म्हणजे हा कशाचा असेल, हा असेल 39 चा, मायनस हा कशाचा आहे, हा मला पार्ट असल्यामुळे हे मला काढायचं काम नाही, हा असतो 38 चा। देन 841 हा स्क्वेअर रूट असतो किंवा 841 हा स्क्वेअर आहे, तर हा स्क्वेअर कशाचा आहे, हा आहे 29 चा, प्लस 729 हा स्क्वेअर आहे कशाचा, 27 चा। आपण इथून सॉल्व्ह करू शकतो की 9 - 8 म्हणजे 1, 1 + 9 म्हणजे 10 आणि 7 17। असा मला ऑप्शन शोधायचा आहे ज्याच्या सर्वात शेवटी 7 असायला पाहिजे। तर आपल्याकडे असे दोन ऑप्शन आहेत। चला ठीक आहे, याला पण सॉल्व्ह करून बघूया। 39 - 38 म्हणजे 1 झाला, प्लस 29 + 27, तर 29 + 1 म्हणजे 30, 30 + 27 म्हणजे 57। तर विद्यार्थी मित्रांनो, 57 बनेल तुमचा आन्सर। आपला झाला फर्स्ट क्वेश्चन। ओके, चला दुसऱ्या क्वेश्चनवर जाऊया। तुम्ही क्वेश्चनचे स्क्रीनशॉट घेत चला, सोल्युशनचे तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे आता। ओके, ओके, टाइम्स अप। टाइम आपला संपलेला आहे विद्यार्थ्यांनो। ओके, आणि मी बघू शकतो 2-3 मुलांचेच फक्त आन्सर आलेले आहेत, म्हणजे आपलं कुठे ना कुठे एकच तुमची स्पीड कमी पडत आहे विद्यार्थ्यांनो, किंवा तुमचा अप्रोच चुकीचा होतो। तर बघा, याला कसं आपण सॉल्व्ह करू शकतो, तर 7249 - 3241 + 716 हा आपला नंबर होता। तर आपण जर तुमचा असा अप्रोच असेल की पहिले मी 7249 ला ऍड करतो 716 सोबत, तर हे 9 आणि 6 15 होतात, म्हणजे 5 एक झाला कॅरी, हे झाले 6, 2 आणि 7 म्हणजे 9 झाले आणि हे झाले 7। तर 7965 हे आपलं बनेल आन्सर। 7965। देन त्याच्यामधून मी हा जो नंबर दिसतो मायनसचा 32 41 मी मायनस करतो, तर
हे होणार मग 4, 6 मधून 4 गेले म्हणजे 2, 9 मधून 2 गेले म्हणजे 7, 7 मधून 3 गेले म्हणजे 4, 47, 24 हे याचा आन्सर भेटला आपल्याला 47, 24. तर 47, 24 याचा आन्सर भेटला. त्याच्यानंतर मायनस, देन तुम्ही याला ऍड कराल, त्याच्यातून हा सबट्रॅक्ट कराल, तुम्हाला काहीतरी एक आन्सर मिळेल. ते आन्सर तुम्ही या फायनल मधून आन्सर सबट्रॅक्शन कराल, त्याच्यानंतर तुम्हाला जे भेटेल ते तुमचं आन्सर आहे. पण जर तुम्ही या वेनी जात असाल किंवा या अप्रोचनी जात असाल तर तुमचं आन्सर कधीच निघणार नाही मित्रांनो, किंवा निघेल तुमचं आन्सर, असं नाही म्हणत मी की निघणार नाही, निघेल, पण जो तुम्हाला टाइम लागत आहे तेवढा टाइम आपण नाही देऊ शकत. तर बघा याला कसं करायचं, फक्त युनिट प्लेस चेक करा. युनिट प्लेसवर काय आहे, इथे आहे 4, इथे मायनस आहे, तर 4 - 1 म्हणजे 3, 3 प्लस हे 6, 6 म्हणजे किती झाले, 3 + 6 म्हणजे हे झाले 9. इथे काय साइन दिसतोय, मायनसचं, तर मायनस आपण इथे लावला. इथे किती आहेत, 7, 7 + 12 5 म्हणजे 12, 12 - 1 म्हणजे किती झाले, 11, 11 इथे लावलं. आता आपल्याला माहिती आहे की 9 मधून तो 11 जाणार नाही, म्हणून मी काय करणार, इथे कॅरी घेणार आणि हा कॅरी याच्या अगोदरच्या नंबरला वापस देणार. हा कॅरी इथे मी अगोदरच्या नंबरला वापस दिला. आता आपल्याला माहिती आहे 19 मधून जर मी 9 काढले, 11 काढले तर माझ्याकडे असतात 8. आता बघा 8 वाला कोणता ऑप्शन आहेत का, माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत 8 वाले, म्हणजे मला आणखी एक स्टेप करावं लागेल. ठीक आहे, तर 9 मधून हा एक कॅरीवाला आपण मायनस केला तर म्हणजे 8 आपल्याकडे राहिले. तर 8 प्लस मायनस, सॉरी इथे मायनस आहे, तर 8 - 4 म्हणजे 4, 4 आणि हा एक 5, तर इथे आले आपल्याकडे 5. देन इथे कोणतं साइन आहे, मायनसचं. त्याच्यानंतर 6 + 2 म्हणजे 8, 8 मधून आपण 6 मायनस केले तर उरले किती, ओके हा 8 मधून आपण 6 मायनस केले उरले किती, 2. 8 मधून, एक सेकंड, 6 + 2 8, 8 मधून आपण 6 मायनस केले उरले 2, म्हणजे याचं सगळ्यात शेवटी इथे किती उरले, 3, आणि इथून किती उरले होते आपल्याकडे 8, म्हणजे 38 विद्यार्थी मित्रांनो तुमचं आन्सर बनायला हवं होतं. खूप कमी मुलांनी याचा आन्सर केला, म्हणजे तुमचा कुठे ना कुठे स्पीड मध्ये तुम्ही कमी पडताय. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला टायमर सेट, 45 सेकंड तुमच्याकडे आहेत. कम ऑन, बी फास्ट. चला विद्यार्थी मित्रांनो 10 सेकंद राहिलेले आहेत, फास्ट करा सॉल्व. तुमची इफिशियन्सी आणि स्पीड हे दोन्ही मॅटर करतात तुम्हाला एक चांगलं कॉलेज देण्यासाठी. ओके, टाइम्स अप, टाइम आपल्याला संपलेला आहे. बघूया याला कसं सॉल्व करायचं. ओके, तर बघा माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे आहे 19.59. तर 19.59 ला आपण एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, हे आपल्याकडे 59 आहे, याला मी 20 लिहू शकतो. तर 20% ऑफ कशाचे, 220चे. त्यानंतर 16.32 आहे, तर याला मी 16 लिहू शकतो. 16 याला मी लिहू शकतो कशाचे, पर्सेंट कशाचे आहे, तर हे आहे 2400चे. त्यानंतर 13 इथे डायरेक्टलीच दिलेलं आहे आपल्याला. 13 कशाचे आहेत, तर 215 या नंबरचे. बघा आपल्याला माहित आहे 220 चे 10% म्हणजे 22, तर 20% म्हणजे 220चे. ठीक आहे, 220 चे 10% म्हणजे 22, तर 20% म्हणजे किती, 44. नेक्स्ट, या 16% ला मी तुकडे करू शकतो याचे 10 + 6. 2400 चे 10% म्हणजे किती, 10% म्हणजे 240, प्लस 6% चे मी अगेन तुकडे करू शकतो 5 + 1. 5 + 1 जर मी केलं तर 240 चे 10% म्हणजे, सॉरी 24 चे 10% म्हणजे 240, तर 5% म्हणजे किती, तर 5% म्हणजे 120, आणि 24 चे 1% म्हणजे किती होणार मग, 240 10% झाले, तर 1% म्हणजे किती, 24. बघा 240 120 म्हणजे 360 प्लस 24 म्हणजे 384. तर याचे आन्सर किती भेटणार आपल्याला, याचा आन्सर भेटणार आपल्याला 384. इथे किती आहे, इथे आहे प्लस, हे थोडं लिहिण्यात हे होईल. 13% 215चे, तर याला मी 10 + 3 करू शकतो. 10% म्हणजे 21.5, 10% म्हणजे 21.5, आणि 3% म्हणजे 2.15, 2.15, 1% म्हणजे 2.15, तर 3% म्हणजे किती, 6.45. किती झाले ते, 45 आणि 5 म्हणजे हे झाले
ठीक आहे, हे झाले आपले किती 95, 21 आणि 6 म्हणजे 27, ते झाले 27.95. जर सर्वांची आपण टोटल केली तर आपल्याला आपला आन्सर मिळेल 44 आणि 384. याच्यातले जर मी 16 इथे ऍड केले तर झाले 300. वरचे किती राहिले 16 आपण दिले याच्यातले म्हणजे 28. तर 28 म्हणजे 428 आणि 427, 428 आणि 27 म्हणजे 457 च्या आसपास काहीतरी आपला आन्सर असेल. 457 च्या आसपास काहीतरी आपला आन्सर असेल. तिथे बघा 457 च्या आसपास आन्सर कोणता आहे 452. तर 452 बनेल तुमचा आन्सर. ठीक आहे, क्लिअर आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. वेल, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर 56 सॉरी टायमर विसरलो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे 56.99 इंटू 55.98. चला लवकर करा. चला 10 सेकंद राहिलेले आहेत. स्पीड वाढवा. काही लोकांचे आन्सर मला मिळालेत, तुम्ही मागे पडतायत. ओके, टाइम्स अप. 45 सेकंद आपले संपलेले आहेत. तुम्हाला 45 मध्ये एनी हाऊ 30-45 सेकंद किंवा 1 मिनिटामध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल. कारण आपला जो टायमिंग आहे आणि आपले नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, तर नंबर ऑफ क्वेश्चन आपल्याकडे जास्त आहेत आणि टायमिंग कुठे ना कुठे आपल्याकडे कमी आहे. जर या क्वेश्चनला आपण जास्त टाइम गेलो तर जे डिफिकल्ट लेवलचे जे नंतर क्वेश्चन येणार, जसं अरिथमॅटिक आहे, DI आहे, त्यानंतर पझल आहे रिझनिंग मध्ये, त्याला वेळ लागतो मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला इथला टाइम रेड्यूस करावा लागेल. ओके, चला बघूया याला कसं आपण सॉल्व्ह करू शकतो. तर 56.99 आणि 55.98, 56.99 आणि 55.98, याला काय लिहू शकतो मी 56.99 ला लिहू शकतो मी 57 आणि 55 ला मी लिहू शकतो 55.98 ला मी लिहू शकतो 56. ठीक आहे, त्यानंतर 789.99 आहे, तर याला मी 790 लिहू शकतो. त्यानंतर इथे आहे -54.9 ला मी लिहू शकतो 55. त्यानंतर 123, तर 123. आता यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होतं 56 आणि 57. तर 57 ला मी परत लिहू शकतो 56 + 1 आणि मला माहित आहे 56 चा स्क्वेअर किती असतो, हा असतो 3136. परत एकदा जर मी याच्यामध्ये 56 ऍड केला तर मला हे यांचं कॅल्क्युलेशन मिळून जाईल. तर 3136, 6 × 12 आणि 2 झाले कॅरी, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि हे 31. तर 3192 मिळाला मला इथून, प्लस 790 मायनस कशाला इथे प्लस होऊन जाईल. हा प्लस 123 मधून 55 जर आपण मायनस केले तर 45 आणि 23. तर 45 आणि 23 म्हणजे 68. तर 68 आले इथे. या सर्वांचं जर आपण ऍडिशन केली तर 2 + 0 म्हणजे 0, सॉरी 2 + 0 म्हणजे 2, + 8 म्हणजे 10 झाला, 1 कॅरी, 6 + 1 7 आणि 9 16, 16 आणि 9 म्हणजे 25, 25 म्हणजे 5, 2 झाले कॅरी. तसे मला सगळ्यात शेवटी 50 वाले 2 ऑप्शन दिसले, म्हणजे मला आणखी सॉल्व्ह करावं लागेल. ओके, 2 झाले कॅरी, 2 + 1 म्हणजे 3, + 7 10, 10 म्हणजे 0, 10 म्हणजे 0 म्हणजे 050. असं आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, ते झालं हे आपलं. तसं पण एक कॅरी झालं होतं, तर 3 + 1 म्हणजे 4. तर 4 40 50, 4050 हे तुमचं बनेल आन्सर. ठीक आहे, समजलं असेल तर तुम्ही वापस याला गो थ्रू करा. क्वेश्चनचा व्हिडिओ तुमच्याकडे राहतोच, वापस घ्यायचं आणि परत सॉल्व्ह करून बघायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, एक सोपा क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला. यू आर लकी गाईज. एक छोटा सोपा क्वेश्चन तुम्हाला मिळालेला आहे. 326 × 14 - 12 × 88 + 49 चा स्क्वेअर. चला फास्ट करा विद्यार्थी मित्रांनो.
ओके, टाइम्स आपला संपलेला आहे इथे, आपला इथे टाइम संपलेला आहे. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्ही थोडे लकी आहात. प्रत्येक क्वेश्चनमध्ये 1 सेकंद 2 सेकंद तुम्हाला जास्त मिळतात. एनिवेज याला बघूया. 326 × 14, तर 326 इंटू जर मी 14 केलं तर 14 6 टाइम्स म्हणजे 14 × 5 = 70, 84, 84 म्हणजे 4, 8 झाले आपले कॅरी. 14 दोन्ही 28, 28 आणि 8 म्हणजे 28 आणि 8 म्हणजे 36, 36 म्हणजे 6, 3 झाले आपले कॅरी. 14 त्रिक 42, 42 आणि 3 म्हणजे 45, तर 45 64. त्यानंतर मायनस आपल्याला याच्यातून करायचे आहेत. ठीक आहे, मायनस याच्यातून आपल्याला करायचे किती, 12 × 88, तर 88 × 12, 12 × 96, 96 म्हणजे 6, 9 झाले कॅरी. 12 × 8 96, 96 आणि 9, 96 आणि 9 म्हणजे 105, तर हे झाले 105. त्यामध्ये किती, तर हे 49चा स्क्वेअर, 49चा स्क्वेअर म्हणजे किती होतो, 2401, 2401 याचा स्क्वेअर बनतो. ठीक आहे, 14 तून 6 गेले म्हणजे 8, 14 तून 6 गेले म्हणजे 8, 1 झाला कॅरी इथे वापस दिला. 6 तून 6 गेले म्हणजे 0, 45 म्हणून 10 गेले म्हणजे 35, 35 8, आणि इथे किती आहेत, इथे आहे आपल्याकडे 2401. यांचं केलं आपण जर ऍडिशन तर हे 8 + 1 म्हणजे 9, हे झाले 0, हे झाले 9 आणि हे झाले 5, म्हणजे 5909 हे बनेल तुमचे आन्सर. 5909 हे बदलं आपल्या इथं ऑप्शन मध्ये, 5909 हे बनलं तुमचं आन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मी थोडी स्पीड कमी केलेली आहे, तशी पण जी माझी रेग्युलर स्पीड आहे ना त्याच्यापेक्षा मी तुम्हाला थोडं स्लो मध्ये सांगतोय, कारण की काही विद्यार्थी जे आपले आहेत ते नवीन आहेत, त्यांना एक एक प्रोसेस करून दाखवायची आहे. नाहीतर आपण एवढं करत नाही, इथे डायरेक्टली आपण ऑप्शन बेस गेलो असतो आणि सॉल्व्ह केलं असतं. ठीक आहे, पण त्यांना डायरेक्टली हे कळेल नाही. पहिला आपला क्लास आहे. ओके, एक नेक्स्ट क्वेश्चन सर्ट्स आणि इंडायसेसचा आपल्याला एक चांगला क्वेश्चन आलेला आहे इथे. चला, क्वेश्चन जरी दिसायला मोठा असेल तरी आहे खूप इझी. 30 सेकंद या क्वेश्चन साठी मी तुम्हाला देऊ शकतो मॅक्झिमम. तसे 30 सेकंद पण आय नो की याला लागत नाही. ठीक आहे, 30 सेकंद थोडा माझ्या सिस्टीम मध्ये आय गेस प्रॉब्लेम आलाय. ओके, 30 सेकंद तुमच्याकडे आहेत. मला लावायला उशीर झाला त्यामुळे 25 सेकंद. चला, एक छान क्वेश्चन आपल्याकडे आहे. खूप साऱ्या प्रकारात, खूप साऱ्या एक्झाम मध्ये या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला दिसेल. ओके, सॉरी आय फॉरगॉट. 30 सेकंद तुम्हाला द्यायचे होते आणि त्याच्यापेक्षा पण कमी टाइम तुम्हाला द्यायचा होता. ठीक आहे, तुम्ही पण विद्यार्थी मित्रांनो सांगत नाही मला, चिटिंग करता. ठीक आहे, ओके. तर आपल्याकडे आहे इथे 9 चा पॉवर आहे 5.6, 9 चा पॉवर आहे 10.3 डिवायडेड बाय 9 चा पॉवर 2.56. आपल्याला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल ए चा पॉवर m असेल आणि ए चा पॉवर जर n असेल तर आपण याला काय करतो, याला करतो आपण a, या दोघांची ऍडिशन. तर हे काय होणार, m + n होणार. आणि ए चा पॉवर m असेल डिवायडेड बाय ए चा पॉवर n असेल तर आपण याला काय करतो, ए चा पॉवर m या दोघांचा आपण करतो सबट्रॅक्शन मायनस n. एवढीच कॉन्सेप्ट याच्यामध्ये बेसिकली लावायची होती. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला पाहिजे पॉवर सेम. तर मला मी इथे बघू शकतो इथे 9 आहे, इथे सुद्धा 9 आहे, इथे सुद्धा 9 आहे आणि इथे सुद्धा 9 आहे. तर बेसिकली सर्वांची पॉवर आहे सेम. आपण काय करायचं मग, पॉवरला हे जे आहे बेस जे आहेत, सॉरी पॉवर नाही बेस, बेस याचा सुद्धा 9 आहे, याचा इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. जर सर्वांचा बेस सेम असेल तर बेसला विसरून जा, डायरेक्ट पॉवरची व्हॅल्यू चेक करा. इथे आहे 5.6 ते 5.6. मल्टिप्लिकेशन, जर मल्टिप्लिकेशन असेल काय घ्यायचं, ऍडिशन करायचे. ऍडिशन काय, 10.3 सोबत. आणि यात काय आहे, डिव्हिजन भागाकार आहे, तर याला काय करायचं, मायनस करायचं. 2.56 इक्वल टू x आपल्याला काढायचं आहे. 5.6 + 10.3 म्हणजे किती झालं, 10 आणि 5 15, 15.9. 15.9 मधून आपल्याला काय करायचं आहे, 2.56 करायचं आहे मायनस. तर 90 मधून जर आपण 56 काढले तर 34 उरतात. आणि 34 वाला माझ्याकडे एक ऑप्शन आहे, हे राहू शकतं, पण इथं नन ऑफ दिस असल्यामुळे मला इकडे पण चेक करावं लागेल. तर 15 मधून 2 गेले 13, तर 13 34 हे तुमचं बनेल आन्सर. 13.34 हे तुमचं एक आन्सर बनेल. क्वेश्चन थोडासा इझी होता, सिंपल क्वेश्चन होता. ओके, चला नेक्स्ट बघूया. ओके, हा सुद्धा एक सोपासा क्वेश्चन आहे. 30 सेकंद मी तुम्हाला याच्यामध्ये देतो.
चला विद्यार्थी मित्रांनो, कॉमेंट डाऊन फास्ट. स्पीड आपली कुठे ना कुठे इन्क्रीज व्हायला हवी. तुमचे स्क्वेअर, तुमची क्यूब, तुमची पॉवर पार्ट असेल तर लगेच हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. मी नेहमी तुम्हाला म्हणतो की क्लासमध्ये स्क्वेअर पार्ट करा, क्यूब्स पार्ट करा, पॉवर पार्ट करा, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, या बेसिक गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. लगेच क्वेश्चन सॉल्व्ह होतो मग. ओके, टाइम्स आपला संपलेला आहे. और टाइम इज अप. वेल, बघूया की याला कसं सॉल्व्ह करायचं. तर बघा, 6चा आहे क्यूब. काय इथे 6चा क्यूब मला माहिती आहे की 216 होतो. 216 होतो. नंतर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 6चा क्यूब 216, 3चा पॉवर 4, 3चा पॉवर 4 म्हणजे 81, डिवायडेड बाय मध्ये आहे 9चा पॉवर 3, 9चा पॉवर 3 म्हणजे 729, प्लस एक्सचा पॉवर आपला काढायचा आहे, एक्सचा पॉवर 2 आहे आणि 7चा पॉवर आपल्याला दिला आहे 2. तर 7चा पॉवर 2 म्हणजे होतो आपला 49. तर हा होतो 49. ओके, तर 810, 81 10 वेळा म्हणजे 810. एकदा मायनस केलं म्हणजे मला हे समजलं की हे 9 टाइम्स असेल. हे 9 टाइम्स असेल. 6 प्लस 1 7 आणि 2 9. 9 इज डिव्हिजिबल बाय 9 म्हणजे हा 3चा डिव्हिजिबिलिटी रूल किंवा 9च्या डिव्हिजिबिलिटी रूल मध्ये येऊन जाईल. तर 9 1 टाइम्स, 9 2 टाइम्स म्हणजे 18. 3 झाले कॅरी, 9 चौक 36 म्हणजे 24. इथे काय आलं आपल्याकडे 24 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 49. हा एक्स स्क्वेअर राहिला इकडे, 49 प्लस ची व्हॅल्यू इकडे गेल्यानंतर मायनस बनतं. तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली किती? 25. आता ही बेसिकली एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 25. आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. तर एक्सची व्हॅल्यू साठी काय करणार मी? एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 25 आहे म्हणजे जर एक्सची मला व्हॅल्यू काढायची असेल तर हा स्क्वेअर चालत होतो इकडे, म्हणजे याचं बनेल स्क्वेअर रूट ऑफ 25. तर हे तुम्हाला काय भेटेल? हे भेटेल तुम्हाला 5. तर म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुमची बनली 5. तर 5 आपलं बनेल आन्सर. 5 याचा आन्सर आहे. 30-40 सेकंड मध्ये क्वेश्चन तुमचा संपला असता जर तुमचं हे पार्ट असतं तर. ओके, चला नेक्स्ट बघूया. ओके, या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, हा जो आहे हा सगळ्यात शेवटपर्यंत आहे. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये स्क्वेअर रूट्स आहेत आपल्याकडे इथे. हे इथपर्यंत आहे, इथपर्यंत. ठीक आहे, बघा याला 45 सेकंद तुमच्याकडे आहेत सॉल्व्ह करायला. करेक्ट, बरोबर आहे. चला कॉमेंट ऑन फास्ट. कुठे ना कुठे बाकी विद्यार्थी आन्सर देत आहेत, तुमची स्पीड कुठे ना कुठे कमी पडत आहेत. चला आन्सर द्या लवकर. ओके, टाइम आपला संपलेला आहे. काय आहे? 9216 हे आहे स्क्वेअर रूट मध्ये आणि त्यानंतर 5329 हे सुद्धा आहे स्क्वेअर रूट मध्ये. त्याच्या वरती आणखी आपल्याला स्क्वेअर रूट दिला आहे इक्वल टू क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर -12. बघूया याला कसं सॉल्व्ह करतात. तर अगोदर मला 9216चा बघावं लागेल स्क्वेअर किती आहे, स्क्वेअर रूट किती आहे. तर बघा 9216 म्हणजे हा असतो कुठे कुठे सगळ्यात शेवटी 6 आहे. सर्वात शेवटी 6 म्हणजे काय? एकतर असेल हा 4 मध्ये किंवा 6 मध्ये. 92च्या अगोदर येणारा 81 कसा असतो? 91चा. तर 91 आपण इथे दिला. त्यानंतर 95 ने मी कम्पेअर करतो तर मला इथे दिसलं 5चा असतो 25 आणि हे असतं 90 9 10. आय होप की तुम्हाला 95चं माहित असेल कसं काढतात. तर आपला नंबर कसा आहे? आपला नंबर आहे मोठा म्हणजे 96. तर हे असेल 96. ठीक आहे, 96चा हा असेल स्क्वेअर रूट. त्याच्यानंतर ओके 53-29. तर 53-29 म्हणजे सर्वात शेवटी 9 आहे. तर बघा 7चा होतो 49. तर 53-29 सर्वात शेवटी 9. सर्वात शेवटी 9 कधी येतात? एक तर 3च्या स्क्वेअर मध्ये येतात किंवा 7च्या स्क्वेअर मध्ये येतात. 2 नंबर सोबत 2 नंबर कॅन्सल. 53च्या अगोदर येणारा स्क्वेअर रूट नंबर कोणता असतो? 49. 49 कशाचा असतो? 73चा. 49 कशाचा असतो? 7चा. 7 इथे 7 इथे. परत या सगळं आपण कम्पेअर करूया 75 सोबत. 75 सोबत कम्पेअर केला तर आपण 25 आणि 7 8 टाइम्स म्हणजे 56. तर 56 25 हा 75चा आहे. आपला नंबर कसा आहे? आपला नंबर आहे छोटा. तर छोटा नंबर आपण इथे घेऊया म्हणजे 73. तर बघा काय आलं इथे? 96 आलं प्लस इथे आलं 73. त्यानंतर इथे किती आहे? इथे आहे क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स स्क्वेअर आणि हे आलं -12.
तर 96 आणि हे तर 6 आणि 3 म्हणजे 9 झालेत, 9 आणि 7 म्हणजे 16 झाले, 169 हे आले इथे म्हणजे हे झाले 12, हे काय झालं आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू, तर 169 प्लस 12 म्हणजे 191 झालं, 191 म्हणजे आपलं कुठे ना कुठे थोडंसं गडबड झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके सॉरी 169 हे आपलं करेक्ट आन्सर मिळालं, पण 169च्या अगोदर वरती हे काय आहे, वरती हा परत आपल्याला एक स्क्वेअर रूट आहे म्हणजे हे परत जाईल स्क्वेअर रूट मध्ये. तर 169चा जो स्क्वेअर रूट बनतो हा किती बनतो, हा बनतो 13 प्लस हे 12 इकडे आले होते म्हणजे हे झाले 25, 25 म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 25, तर एक्स ची व्हॅल्यू किती, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 25 असेल तर एक्स ची व्हॅल्यू किती, एक्स ची व्हॅल्यू मग तुमची बनेल 5, एक्स ची व्हॅल्यू काय बनेल आपली 5. प्रिव्हियस क्वेश्चन सारखा क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली होती, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची होती, तर एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 5. ओके स्क्रीनशॉट घेऊन घ्या. नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया. चला क्वेश्चन नंबर 9 बघता बघता आपण 9 क्वेश्चनवर आलो. चला फास्ट. %61 ऑफ 400 सोपा क्वेश्चन आहे. चला फास्ट करा, कॉमेंट मध्ये तुमची आन्सर दिसायला पाहिजे मला. आपण 9th क्वेश्चनवर आलो, 25 क्वेश्चनची आपली सिरीज आहे आजची. ओके टाइम आपला संपलेला आहे, जाऊया आपण एक्सप्लेनेशनवर. बघा 61% ऑफ 400 आपण बघितलं आहे. जर इथे तुम्हाला पर्सेंट दिसत असेल आणि इकडे जर तुम्हाला 0 दिसले तर डायरेक्टली या पर्सेंटेज व्हॅल्यू सोबत हे 2 0 काटायचे. राहिलं का आपल्याकडे इथे 61 आणि इथे 4, याला जर मी मल्टिप्लाय केलं 1 × 4 म्हणजे हे झाले 4 आणि 4 × 6 हे झाले आपले 24, तर 244 बनतात याचा आन्सर. मायनस 15% ऑफ 180, तर काय करायचं 15% ऑफ 180 या पर्सेंट सोबत 2 0 काढतात, तर 1 0 मी इथे काढला. ठीक आहे. त्याच्यानंतर 18 × 15 किती होतात, 18 × 15 म्हणजे 180 आणि 180च्या अर्धे म्हणजे 180च्या अर्धे किती होतात 90, म्हणजे 180 प्लस 270, 1 0 आपला राहिला तर काटायचा म्हणजे याची व्हॅल्यू येईल कुठे ना कुठे 27. नंतर इथे आहे -x = 98 राहिलं इकडे, याला आपण इकडे शिफ्ट करून घेऊया. 244 मधून जर 17 काढले मी तर माझ्याकडे उरतात 217. 98 जर मी इकडे आणलं तर 98 झालं आणि इकडे गेली माझी व्हॅल्यू x इकडे गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 217 मधून जर मी मायनस केला 98 ला तर माझ्याकडे किती उरतात 119 आणि ही आहे x ची व्हॅल्यू, तर 119 हे बनेल तुमचा आन्सर. सोपाचा क्वेश्चन होता. ऑलराईट चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या. नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया. चला बघता बघता आपण 10व्या क्वेश्चनवर आलो मित्रांनो, आणि इथे तुम्ही बघू शकता इथे स्क्वेअर रूट आहे. हा बेसिकली लिहिण्यात मला तो थोडा जमला नव्हता या क्वेश्चन मध्ये. हे काय आहे, हे स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट 1444 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5184 इक्वल टू 22 इंटू क्वेश्चन मार्क सॉरी ओके टायमिंग मी तुम्हाला पहिले देऊन देतो. इथे स्क्वेअर रूट आहे, याला स्क्वेअर रूट तुम्ही कन्सिडर करा. हा स्क्वेअर रूट आहे आणि हा सुद्धा तुमचा स्क्वेअर रूट आहे. चला 20-30 सेकंद तुम्हाला इथे मिळते. 12 सेकंद आपले संपलेले आहेत. चला 35 सेकंद घेऊन घ्या. ओके कॉमेंट्स येत आहेत लवकर. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे 5, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे 4, काही 3. अच्छा 3 हा रिपीट झाला. अच्छा मे बी टायपिंग मिस्टेक असेल, तेवढं कन्सिडर करा. ओके टायमिंग आपला संपलेला आहे. चला एक सोपाचा क्वेश्चन होता हा. स्क्वेअर रूटची कॉन्सेप्ट माहित असेल तर हा लगेच क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होऊन जायला हवा होता. 1444 म्हणजे हा कशाचा असतो, तर हा असतो 38चा प्लस त्याच्यानंतर
5184, तर 5184 सर्वात शेवटी काय आहे, सर्वात शेवटी आहे 4, म्हणजे एक तर 2च्या स्क्वेअर मध्ये असेल किंवा 8च्या स्क्वेअर मध्ये असेल. दोन नंबर कॅन्सल. 58 1च्या अगोदर येणारा 49 कशात असतो, 7चा, तर 72 असेल किंवा 78 असेल. आता कन्फर्म करण्यासाठी मी कम्पेअर करतो 75 सोबत, मधातला 5 वाला नंबर. तर मला माहिती आहे 5चा असतो 25 आणि 7 ला मल्टिप्लाय केला नेक्स्ट नंबर म्हणजे 8 सोबत, 7 8 जा 56, तर 56 25 बनतं माझा आन्सर. माझा नंबर लहान होता म्हणून मी लहान नंबर कन्सिडर करतो इथे 72. तर 72 इक्वल टू 22 ची व्हॅल्यू किती हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, तर हे दोघांची ॲडिशन हे 22च्या किती मल्टिपल मध्ये येणार हे आपल्याला काढायचं आहे. इथे मला दिसतं 8 आणि 2 म्हणजे 10 झाला 0, 1 झाला कॅरी, 7 + 3 9 आणि एक कॅरी म्हणजे 10, 110 इक्वल टू 110 इक्वल टू किती, 22चा मल्टिपल किती मध्ये. तर मला माहित आहे 110 काय होतं, 22 हा इकडे आला, 22 इकडे आला, त्यामुळे काय झालं 22 1 टाइम्स, 22 5 टाइम्स, म्हणजे 1 ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली 5. इथे 5 जे आहे हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, 5 जे आहे हे आपलं आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही पहिली स्टेप क्लिअर केलेली आहे 10 क्वेश्चनची. आपला पहिला आजचा दिवस MBCT महापॅकचा किंवा मास्टर क्लासचा, त्याच्यातले 10 क्वेश्चन पहिल्या दिवशी जे आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्लाइडवर स्क्रीनवर आलेला आहे. या क्वेश्चनला मी तुम्हाला थोडासा जास्त टाइम देतो, जवळपास 1 मिनिट 30 सेकंड मी तुम्हाला देतो. तसं मला 1च मिनिट द्यायचं आहे, पण आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडा जास्त टाइम देतोय. 1 मिनिट 30 सेकंद म्हणजे 1.5 मिनिटाचा मी तुम्हाला टाइम इथे देतोय. 90 सेकंदचा मी तुम्हाला टाइम देतोय. ऑप्शन डी, ऑप्शन ई, ऑप्शन सी. ओके, वेगवेगळे आन्सर येत आहेत. ओके, शेवटचे 20 सेकंद आपल्याकडे राहिले आहेत. 1.5 मिनिट तुम्हाला यासाठी दिले होते मी, त्यातले 1 मिनिट 15 सेकंद जवळपास झालेले आहेत. सी 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 येत आहे जास्त आन्सर. ओके, टाइम आपला संपलेला आहे. 1.5 मिनिट मी तुम्हाला दिला होता. बघा काय होतं या क्वेश्चन मध्ये, 22.1 ला मल्टिप्लाय करायचं होतं 11 सोबत, 33.1 ला मल्टिप्लाय करायचं होतं 11 सोबत, 11.01. देन 44 ला मल्टिप्लाय करायचं होतं 11 सोबत, देन 55 ला मल्टिप्लाय करायचं होतं 11 सोबत, आणि मायनस 66.1 ला मल्टिप्लाय करायचं होतं 11 सोबत. तर मला काय इथं समजलं की इथे सुद्धा 11 आहे, इथे सुद्धा 11 आहे, देन या टर्म मध्ये सुद्धा 11 आहे, या टर्म मध्ये सुद्धा 11 आहे, आणि या टर्म मध्ये सुद्धा 11 आहे. तर प्रत्येक जागेवर आपल्याला 11 दिसतोय, म्हणजे आपण इथे 11 सर्वांमधून कॉमन घेऊ शकतो. जर मी 11 कॉमन घेतला, डायरेक्टली करू की एकदा लिहून दाखवू? चला एकदा लिहून दाखवतो. तर 11 जर आपण कॉमन घेतला तर काय आहे आपल्याकडे रिमेनिंग 22. देन अप्रॉक्सिमेशन आहे, तर पॉईंट जर तुम्ही सोडलं तरी चालेल. इथे काय बाकी राहिलं आपल्याकडे 33 प्लस इथे काय आपल्याकडे 44 44. त्यानंतर इथे काय आपल्याकडे 55 आणि मायनस आपल्याला करायचं होतं 66 या टर्मला. तिथे 11 राहिला आपल्याकडे सेम, ब्रॅकेटमध्ये आपण केलं बघा 22 आणि 33 किती होतात, 2 आणि 3 5 आणि 4 9. नंबर सेम असेल, इथे पण 4 2 आहेत, इथे पण 4 नंबर 3 आहेत, इथे पण 4 नंबर 4 आहेत. तर मी काय केलं 2 + 3 5 आणि इथे झाले 4 9 हा नंबर तुम्हाला मिळेल. आता बघा इथे 55 आहे आणि इथे 66 आहे. तर मी काय करू शकतो 66 मधून 55 केले आपण मायनस, तर माझ्याकडे काय उरेल 6 मधून 5 मायनस केले म्हणजे 1. सेम नंबर असल्यामुळे हे होणार 1. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं आपल्याकडे
4 टाइम्स 9 मधून 4 टाइम्स जर आपण 1 केलं मायनस, तर मला इथे काय भेटलं 8888. आणि जर तुम्हाला माहिती असेल की 11चा रूल काय असतो, जर कोणताही नंबर आपल्याला करायचा आहे 11 ने मल्टिप्लाय, तर काय करायचं, सर्वात शेवटचा नंबर म्हणजे सेम 8 + 8 म्हणजे 16, 6 एक झाला कॅरी, 8 + 8 म्हणजे 16 + 1 म्हणजे 7, परत एक झाला कॅरी, 8 + 8 म्हणजे 16 + 1 म्हणजे 7, 8 + 8 म्हणजे 16, सॉरी 8 पहिले, 8 + 8 म्हणजे 16 म्हणजे 6, एक झाला कॅरी 16 आणि एक कॅरी म्हणजे 17, 16 एक कॅरी म्हणजे 17, एक झाला 8 आणि एक 9. तर 97768, 97768 हे खूप स्टुडंटने आन्सर दिलं होतं, म्हणजे हे तुमचं बरोबर आहे. गुड, ठीक आहे. 97768 हे तुमचं बनलं आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. ओके, एक सोपाचा क्वेश्चन इथे तुम्हाला आलेला आहे 12 नंबरचा, ज्यामध्ये फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन क्वेश्चन करायचा आहे. असाच क्वेश्चन आपण मागे सुद्धा बघितला होता. चला विद्यार्थी मित्रांनो, फास्ट 30 सेकंद 35 सेकंद खूप झाले या क्वेश्चनला. ऑप्शन बेस तुम्ही सॉल्व्ह करू शकता, लगेच आन्सर येईल. ट्राय करा, लवकर करा, घाई करा, गडबड करा. चला, मुलींनी बाजी मारलेली आहे, परत मुलींचे आन्सर येत आहेत. ओके, टाइम आपला संपलेला आहे, इथे टाइम आपला संपलेला आहे. चला याला करूया आपण सॉल्व्ह करायचं आहे. तर काय करू शकतो आपण याला, बघा अगेन मी सांगतो की ही जर आपण आपला जो रेग्युलर अप्रोच असतो, रेग्युलर प्रोसेस असेल की 626 तुम्ही अगोदर लिहाल, देन त्याच्यानंतर 371 अगोदर लिहाल, त्यानंतर 497 जर तुम्ही लिहाल, हे जर असं तुम्ही करत असाल तर हे आपला अप्रोच चुकीचा आहे, याने क्वेश्चन लवकर तुमचे सॉल्व्ह होणार नाही. काय करायचं, फक्त युनिट प्लेस चेक करा. 6 + 1 म्हणजे 7, 7 मधून 1 मायनस केला म्हणजे 6, 6 + 7 म्हणजे 13, 13 हा इकडे आल्यानंतर बनतो मायनस, मायनस म्हणजे 13 मधून 1 मायनस केला म्हणजे सर्वात शेवटी आला 12. चेक करा 12 वाला कोणता ऑप्शन आहे का, किंवा सर्वात शेवटी 2 वाला कोणता ऑप्शन आहे का, आहे 122. म्हणजे हे तुमचं बनलं आन्सर. 5 सेकंद 10 सेकंद मध्ये हे तुमचे आन्सर यायला हवा होता. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. 40 सेकंद तुमच्याकडे आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करायला. चला फास्ट, प्रिव्हियस क्वेश्चन सारखं आहे. ओके, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर बी म्हणतायत काही लोक. ऑप्शन बी. ओके, ऑप्शन बी चालू आहेत. ऑप्शन सी. वेल, टाइम आपला इथे संपलेला आहे 45 सेकंदचा. ट्राय करूया याला कसं आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, परत युनिट प्लेस बेसिसवर आपण जाऊया. इथे आहे 1, इथे आहे 5, 1 + 5 म्हणजे 6 झाले. 6 आणि 9 म्हणजे 15. हा इकडे आल्यानंतर 15 मधून 5 गेले म्हणजे सर्वात शेवटी मला यायला पाहिजे 0. आता सर्वात शेवटी 0 यायला पाहिजे म्हणजे काय होतं, इथे आलं 9 हे नाही होणार, इथे सुद्धा आले 9 म्हणजे हे सुद्धा नाही होणार, इथे आले 7 हे सुद्धा नाही होणार. म्हणजे कुठे ना कुठे एक तर 17 असेल किंवा 16 असेल. ठीक आहे, काय होतं कॅरी काय घेतलं होतं आपण, 1 + 5 म्हणजे 6 + 9 म्हणजे 15, 15 मधून 5 गेले म्हणजे 0, 1 झाला कॅरी. तर 1 इथे आला कॅरी. 4 + 1 म्हणजे 5, 5 + 2 म्हणजे 7, 7 + 7 म्हणजे 14. तर 5 + 2 म्हणजे 7, 7 आणि 7 म्हणजे 14. 14 मधून जर आपण 5 मायनस केले म्हणजे 1 सेकंद, 1 + 5 म्हणजे 6, 6 + 9 म्हणजे 15, 15तून 5 मायनस केले तर काय होणार आपलं, 15तून 5 मायनस केले म्हणजे 10, 10शी आपण इथलं गेला 0, इथे दिला आपण 1 कॅरी. तर 4 इथले 4 इथले 2 म्हणजे 6, 6 आणि 7 म्हणजे 13, 13 + 1 आपला होता कॅरी 14, 14 मधून आपण 5 मायनस केले म्हणजे 9,
ठीक आहे, 9 आले, इथे आला परत एक कॅरी. आता 8 + 1 9, 9 आणि 6 15, 15 ओके 15.90, 15.90च्या जवळ कोणता आपला आन्सर आहे म्हणजे 16. 16 तुमचं आन्सर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, 16 तुमचा आन्सर यायला पाहिजे होतं. 841 एक गेस मी फक्त एक कन्फर्मेशनसाठी चेक करतो की माझ्याकडून काही लिहिण्यात एखादा नंबर सुटला आहे का किंवा कॅल्क्युलेशनमध्ये काही सुटला आहे का. तर हे 0.79 आपल्याकडे आहे. तर 9 आणि 5 14 आणि 1 15 म्हणजे 5, एक झाला कॅरी. 7 आणि 2 9 आणि 1 10 आणि 4 14 म्हणजे 4, एक झाला परत कॅरी. 8 आणि 6 15, 15 आणि 1 8 आणि 6 14 आणि 1 15 म्हणजे 15 95. 1595 मधून मायनस करायचं होतं आपल्याला 0.55. 0.55 मायनस केला आपण, हे उरले 4. 9 आणि 5 14 म्हणजे 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 5 गेले परत 4, 15तून सुरू केले म्हणजे 15, 15.44. ओके, पुन्हा कुठे म्हणजे 16 आपला ऑप्शन आहे. ठीक आहे, 16 आपला ऑप्शन आहे. जवळचे हे सुद्धा आन्सर आपला 16 जास्त जवळ आहे, हे सुद्धा आन्सर आपला 16च्या कुठे ना कुठे जास्त जवळ आहे, म्हणजे 16 आपला आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला, हा टायमर झाला तुमचा सुरू. एक मिनिट तुम्हाला या क्वेश्चन मध्ये मिळेल. चला फास्ट, काय म्हणतात आन्सर कॉमेंट बॉक्स. आन्सर आणखी कोणाचं आलेलं नाही आहे. ओके, पहिला आपला ऑप्शन आलेला आहे, ऑप्शन नंबर डी म्हणतात काही लोक. डी म्हणजे काय 900 आन्सर. ओके, परत सेकंड 900. ओके, म्हणजे 900 900 सुरू आहेत. चला, टायमिंग तुमचा संपलेला आहे, क्वेश्चनला आपण चालू करूया. बल काय आहे पहिलं 12.5 × 80. आता मला माहिती आहे, जर मला हे समजतं की जर 12.5 असेल तर याला मी 2/2 करू शकतो, 2/2 करू शकतो. इथे पण 0.5 आहे, इथे सुद्धा मी 2/2 करू शकतो. जर याला मी मल्टिप्लाय केलं 2 ने तर काय होतात 12.5चा डबल म्हणजे 25 आणि 2 ने जर मी याला डिवाइड केलं तर हे होतात 40 टाइम्स. तर 25 × 100, 100 म्हणजे किती 100 झाले हे, आणि इथला आला 0. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे सुद्धा किती आहेत 0.5 आहेत, याला सुद्धा मी मल्टिप्लाय करतो 2 ने, डिवाइड करतो 2 ने. 2 ने डिवाइड केल्यामुळे हा नंबर बनेल तुमचा 8, आणि 37.5 ला मल्टिप्लाय केल्यामुळे 2 ने तर हे बनतात म्हणजे 75. 75 8 टाइम्स, 75चा डबल म्हणजे 75चा डबल म्हणजे 150. 150 हे 2 टाइम्स झाले, 150चा डबल म्हणजे 300, 300 म्हणजे 600. हे होणार 600. ओके, नंतर 0.25 असेल तर मला हे समजतं की इथे मला मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने आणि डिवाइड करायचं आहे 4 ने. हे यासाठी आपण करतो की यानं आपलं कॅल्क्युलेशन कुठे ना कुठे थोडंसं कमी होतं. जर 0.5 असेल तर तुम्ही याला × 2 डिवाइड बाय 2 करू शकता. 0.25 असेल तर तुम्ही मल्टिप्लाय 4 ने आणि डिवाइड बाय 4 ने करू शकता. ओके, 4 ने जर याला मी डिवाइड केलं तर हे किती होतात 4 × 3 12, सॉरी 4 2 8, 3 झाले कॅरी तर 8 × 32, 4 8 32. 8 कशाला लिहिले मी, 4 2 8, 3 झाले कॅरी 8 × 32. ओके, आणि याला जर मी 4 ने मल्टिप्लाय केला तर 6 × 24 आणि 25 × 100 म्हणजे 24 आणि 1 25. तर 25 × 28 तर 28 10 वेळा म्हणजे 280 280 280 म्हणजे 280 म्हणजे 280 प्लस 280 आणि 280चा अर्धे म्हणजे 140. हे झाले 0 8 आणि 8 16 आणि 4 20 म्हणजे 0, 2 झाले कॅरी 6 आणि 1 7 म्हणजे 700. ते झाले 700 इक्वल टू 100 व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 1000 + 600 म्हणजे 1600, 1600 - 700 म्हणजे 900. बरोबर आन्सर होता. ज्या लोकांनी आन्सर दिलं आन्सर एकदम करेक्ट होतं की 900 तुमचं आन्सर बनेल. ठीक आहे, 900 आपला आन्सर बनला. याच्यामध्ये काय करायचं, जर असं असेल काही, जर तुम्हाला 0.5 दिसत असेल तर याला मल्टिप्लाय करायचं 2 ने, डिवाइड करायचं 2 ने.
जर 0.25 असेल तर मल्टिप्लाय करायचं 4 ने, डिवाइड करायचं 4 ने, याने कॅल्क्युलेशन तुमचं थोडंसं सोपं बनतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. वेल, 15वा क्वेश्चन आपला सुरू झालेला आहे. 59.98 ऑफ 499.95 प्लस 69.99 ऑफ 456.85. 45 सेकंद तुमच्याकडे आहेत. लवकरात लवकर आन्सर कॉमेंट करा तुमचा. चला फास्ट, काय म्हणतात? 420. नन ऑफ दीज. कुठे नन ऑफ दीज? आपल्याकडे ऑप्शन दिले आहेत. नन ऑफ दीजचा आन्सरच नाही, आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे. चला, इथे संपलं आहे आपले टायमिंग. टायमर इथे आपला संपलेला आहे. टायमरवर लक्ष देत चला, क्वेश्चनला सॉल्व्ह करत चला, स्पीड तुमची इन्क्रीज करत चला. प्रत्येक क्वेश्चन आहे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल. ओके, बघा इथे 59.98 आहे, तर याला मी 60 लिहू शकतो. 60% ऑफ कशाचे? 499.95 आहे, तर याला मी लिहू शकतो 500. त्यानंतर प्लस 69.99 याला मी लिहू शकतो 70% आहेत. नंतर 456 आहे आणि इथे आहे 82, तर याला मी लिहू शकतो किती? 457. आता पर्सेंटेज मिनिंग डिवाइडेड बाय 100, तर पर्सेंटेज मध्ये 2 शून्य कटले, किती उरले? 6 पंच 30 आणि हा एक 0, तर 300 प्लस पर्सेंटेज म्हणजे 2 0 पैकी हा एक 0 तर कटला. पर्सेंटेज म्हणजे 2 0, एक 0 तर कटला, राहिला काय? एक 0 राहिला. चला याला काय करायचं मग? 7 7 49 म्हणजे 9, 4 झाले कॅरी, 5 7 35 आणि 4 म्हणजे 39 म्हणजे 9, 3 झाले कॅरी, 7 चौक 28 आणि 3 म्हणजे 31. खाली 10 राहिले होते, ते एका घरानंतर पॉईंट देऊन द्यायचं, म्हणजे 319.9. हे काय झालं? हे झालं आपलं 319.9. बघा 300 आणि 300 म्हणजे 600 झालेत. इथे 19 राहिले आणि 0.9 म्हणजे 0.9. 619च्या जवळचा आन्सर कोणता आपल्याकडे? 619च्या जवळचा आन्सर आपल्याकडे 620. ठीक आहे, 620 तुमचं बनलं आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. चला परत, हा एक चांगला क्वेश्चन आहे. परत पर्सेंटेजचा आपल्याकडे क्वेश्चन आलेला आहे. खूप छान क्वेश्चन आहे. लवकर 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह होईल असा तुमचा हा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला एक चांगला अप्रोच माहित असेल, ट्रिक माहित असेल, कसं सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला माहित असेल, तर 10 सेकंदमध्ये किंवा बघून तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता असा हा क्वेश्चन आहे. एक्सलंट. काही लोकांनी आन्सर देणं सुरू केलं. मस्त. म्हणजे नक्कीच त्यांना माहित असेल हे कसं सॉल्व्ह करतात, किंवा याला काय ऍडिशनल आहे, किंवा या क्वेश्चन मध्ये काय स्पेशल आहे. पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे सर, पण याच्यामध्ये काय स्पेशल आहे? करेक्ट, बरोबर. ओके, टायमिंग तुमचा संपलेला आहे. चला बघूया याला. तर आता बघा या क्वेश्चन मध्ये काय स्पेशल होतं. मागचा क्वेश्चन सुद्धा पर्सेंटेजचा होता, हा क्वेश्चन सुद्धा तुमचा पर्सेंटेज आहे, पण मागच्या क्वेश्चनच्या कंपॅरिझन मध्ये याच्यामध्ये काय वेगळं आहे? इथे बघा 56% आहे, इथे 44% आहे. जर मी असं म्हटलं की 56 आणि 44 जर यांची मी ऍडिशन केली तर हे माझे काय बनतात? हे माझे बनतात टोटल 100, म्हणजे टोटल 100% बनतात. तर मग अशा केसमध्ये काय करायचं? जर तुम्हाला असं कुठे दिसत असेल की एका जागेवर काहीतरी 2% मिळून तुमचे पूर्ण 100 बनत असेल, जसं इथं 56 इथं 44, एका जागेवर असेल 35% ऑफ फॉर एक्झाम्पल 400 आणि दुसऱ्या जागेवर असेल 65% ऑफ 200. तर बघा 65 आणि 35 हे टोटल होतात 100%. तर या केसमध्ये काय करायचं? 100% जो छोटावाला नंबर आहे त्याला घेऊन जायचं. 100% ऑफ कशाचे? 419चे. 100% ऑफ कशाचे? 419चे. आणि मधात काय आहे? तर मधात आहे प्लस. नंतर 439 मधून हा 419 आपण मायनस केला तर किती उरतात आपल्याकडे? 20 उरले. तर 20 कोणाजवळ आहेत? तर 56 जवळ. तर 56 घेऊन घ्यायचे पर्सेंट कशाचे? 20चे. आता बघा 100% ऑफ 419 म्हणजे 419 हे बनलं तुमचं. त्याच्यानंतर
56% ऑफ 20 किंवा 20% ऑफ 56 काय होतं 10% म्हणजे 5.6 तर 20% म्हणजे किती 5.6 चा डबल म्हणजे 11.20 11.20 बघा 419 आणि 11.20 म्हणजे 430.20 430.20 हे म्हणजे तुमचं आन्सर. खूप साऱ्या मुलांनी आपल्याला आन्सर दिलं होतं ठीक आहे 430.20 आणि त्यांची एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी 10-15 सेकंड मध्ये आन्सर दिलं होतं. ओके एक्सलंट गाइज. चला नेक्स्ट क्वेश्चन वर शिफ्ट होऊया. चला एक छोटासा क्वेश्चन आपल्याकडे पर्सेंटेजचा अगेन. $280.12 तर आपल्याकडे ऑप्शन मध्ये नाही आहे. ओके नन ऑफ दिस. ओके चेक करूया. सध्या तर मला माहित नाही की एक्झॅक्ट आन्सर काय आहे. आपण सॉल्व्ह केल्यानंतर माहिती पडू शकेल आपल्याला काय आन्सर आहे. चला बघता बघता 17 क्वेश्चन वर आपण आलेलो आहेत. ओके टाइम इज अप. टाइम इथे आपला संपलेला आहे. वेल बघा 2.34 इंटू 44 तर 2.34 इंटू 44 आहे तर 44 ला मी काय करू शकतो 4 इंटू 11 मी करू शकतो. जर मी याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 चौक होतात म्हणजे 16 16 म्हणजे 6 एक झाला माझा कॅरी. देन 4 त्रिक 12 प्लस 1 म्हणजे 13 म्हणजे 3 परत एक झाला माझा कॅरी. 4 दोन्ही 8 आणि 1 9 म्हणजे 936 हे मला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळालं. पण मला 44 ने आता माझं 11 ने मल्टिप्लाय राहिलं. मी काय करेल हा सेम नंबर याला जर मला मल्टिप्लाय करायचं 11 ने काय करायचं सेम नंबर पहिले ठेवून घ्यायचा. नंतर 6 प्लस 3 म्हणजे 9 3 प्लस 9 म्हणजे 12 असे 2 हाताला 1 9 आणि हा 1 म्हणजे 10 296 काय होतं 2 घरानंतर पॉईंट होता तर 2 घरानंतर पॉईंट म्हणजे 102.96. नंतर इकडे प्लस काय 33 ला मी काय करू शकतो 11 इंटू 3 3 ने मल्टिप्लाय केलं या नंबरला तर 3 7 18 म्हणजे 8 एक झाला कॅरी. 3 7 21 आणि 1 22 म्हणजे 2 हाताला 2 3 5 15 आणि 2 म्हणजे 17 पॉईंट आपले बनले 17.28. आता राहिला मल्टिप्लाय 11 ने तर याला जर मी 11 ने मल्टिप्लाय केलं काय होणार एक नंबर सेम 8 प्लस 2 म्हणजे 10 म्हणजे 0 एक झाला कॅरी. 7 प्लस 2 म्हणजे 9 परत एक कॅरी म्हणजे 10 परत एक झाला कॅरी. 7 प्लस 1 म्हणजे 8 आणि हा एक 9 सगळ्यात शेवटी 1 तर 190 पॉईंट 2 घरानंतर पॉईंट आहे 2 घरानंतर पॉईंट. तर बघा 102 आणि 190 म्हणजे 292 आणि इथे किती आहेत 0.96 आणि 0.8 म्हणजे 1.04 तर 292 प्लस 1 293.04 म्हणजे पहिलं तुमचं बनेल आन्सर. तर पहिलं जे आहे ते तुमचं बनेल आन्सर. ओके एक्सलंट. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला एक खूप सोपा क्वेश्चन आपल्याला इथे मिळालेला आहे. लॉलीपॉप क्वेश्चन आला आहे तुमच्या समोर. चलो एवरीवन फास्ट. चलो फास्ट करा कम ऑन. ओके सेकंड ऑप्शन चौथा ऑप्शन पाचवा ऑप्शन. ओके सॉरी आन्सर चेक करण्यात तुम्हाला थोडासा जास्त वेळ मिळाला. ओके बघूया की याचं आन्सर काय बनेल आपलं. तर वेल 59.02 मायनस 345 तर 59.02 ला लिहू शकतो मी 59 मायनस 345.02 आहे त्याला मी लिहितो 345 डिवाइडेड बाय 22.85 ला आपण लिहू शकतो 23 आणि इकडे आहे 11
इंटू क्वेश्चन मार्क, 11 इंटू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर 23 वन टाइम्स 11 उरले म्हणजे 23 चे 5 टाइम्स म्हणजे 15. किती उरले? 59 मायनस 15 म्हणजे किती झाले? 44 इक्वल टू 11 इंटू किती टाइम्स, क्वेश्चन मार्कला आपण एक्स करू शकतो. तर 44 इथे राहिले, 11 आले डिव्हिजन मध्ये, इथे राहिला एक्स, 11 वन टाइम्स, 11 4 टाइम्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 4 बनेल तुमचा आन्सर. सोपाचा क्वेश्चन होता, आन्सर दिले मुलांनी, चांगलं आहे, एक्सलंट, बढिया. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. क्वेश्चन नंबर 19. कम ऑन गाइस, फास्ट. टाइमर आपला झाला सुरू. चला, 9.98% ऑफ 99.99 इंटू 98.98 इंटू 10.20. ओके, टाइम इथे आपला संपलेला आहे. टाइम विद्यार्थी मित्रांनो इथे आपला संपलेला आहे. याला बघायचं आपल्याला सॉल्व्ह करून. तर बघा 9.98, तर याला मी सिम्पली 10 लिहू शकतो आणि 10 99.99 म्हणजे किती होतात? 100. तर 100चे 10% म्हणजे हे झाले, सॉरी 10% ऑफ 100 म्हणजे 10 झाले. ठीक आहे, 10% ऑफ 100 म्हणजे 10 झाले. मल्टिप्लाय काय आहे? 98.98, याला मी 99 लिहू शकतो सिंपल मध्ये, आणि ठीक आहे याला मी 99 लिहू शकतो. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन. सॉरी, इथे मल्टिप्लिकेशन नको, इथे थोडासा टायपिंग मिस्टेक आहे. इथे मल्टिप्लिकेशनच्या जागेवर आपला हवा होता प्लस. इथे विद्यार्थी मित्रांनो थोडं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. इथे मल्टिप्लिकेशन नको, कारण की ऑप्शनच्या बेसिसवर इथे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर हे मल्टिप्लाय होतं 10 ने, म्हणजे कुठे ना कुठे आन्सर खूप जास्त चाललं. हे टायपिंग मिस्टेक इथे थोडीशी झालेली आहे. इथे ऍक्च्युली हवं होतं प्लस, त्याला तुम्ही करेक्ट करून घ्या. तर बघा प्लस जर आपण केलं तर 999 इंटू 10 म्हणजे हे झाले 990, आणि जर प्लस 10 आपण केलं तर म्हणजे हे झालं 1000, आणि 1000 तुमचं आहे ऑप्शन मध्ये. सॉरी फॉर माय मिस्टेक, टायपिंग मिस्टेक ऍक्च्युली याच्यामध्ये आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, एकदम सिंपलचा क्वेश्चन, 30 सेकंड मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. 30 सेकंड पण खूप जास्त होतात. बढिया, आले आन्सर मुलांचे. कमान कमान, बाकी लोक लवकर. सॉरी, ओके, टाइम्स अप. 30 सेकंड सफिशियंट होते या क्वेश्चनला. 30 सेकंड या क्वेश्चनला सफिशियंट होते. बघा वेल, इथे आहे स्क्वेअर रूट ऑफ 3025 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2116 इक्वल टू क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर. तर बघा आपल्याला माहिती आहे की ज्याच्या सर्वात शेवटी 25 असतो त्याला काय लिहितो आपण? त्याला लिहितो आपण 5. 30 आहेत ते याचे मी तुकडे करतो 5 इंटू 6, आणि जो छोटा नंबर असेल तो मी इथे लिहून घेतो म्हणजे 55. नंतर मायनस 2116. आता हा मला माहिती आहे तसा स्क्वेअर रूट, पण मी काढून तुम्हाला दाखवतो. सर्वात शेवटी 6 आहेत म्हणजे एक तर 4च्या स्क्वेअर मध्ये असेल किंवा 6च्या स्क्वेअर मध्ये असेल. त्यानंतर 2 नंबर सोबत 2 नंबर होत असतात कॅन्सल. याच्या अगोदर येणारा नंबर म्हणजे कोणता? 44 किंवा 46. 21च्या अगोदर येणारा स्क्वेअर नंबर किती? 16. 16 कशाचा आहे? 4चा आहे. तर 4 आपण इथे लिहिलं. मला कन्फर्म करायचं आहे, 45 ने करतो कन्फर्म, कारण 5चा मला माहिती आहे 25 होतो, आणि 4ला मल्टिप्लाय केला नेक्स्ट नंबर सोबत इथे 20 होतात. माझा नंबर मोठा आहे 2125, या नंबर पेक्षा कसा आहे? 2125 या नंबर पेक्षा आहे मोठा, म्हणून मी मोठा नंबर इथे घेतो. तर 55 मायनस 46 आला आपला इथे, आणि इथे किती आला आपल्याकडे? इथे आहे x चा स्क्वेअर. 55 मायनस 46 म्हणजे 9 झालं.
आणि 9 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, 9 ही व्हॅल्यू भेटली x स्क्वेअरची. मला x ची व्हॅल्यू पाहिजे तर कुठे ना कुठे मला याला 9 करायला लागेल आणि ही भेटली आपल्याला x ची व्हॅल्यू, म्हणजे x ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 3. इथे आपलं जे आन्सर होतं हे आन्सर होतं आपलं 3. ऑप्शन नंबर बी खूप विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. 20 क्वेश्चन्स आपले इथे झालेले आहेत. आणि नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. चला, टोटल 25 क्वेश्चन होते, 20 आपले कंप्लीट झालेले आहेत. तर एक काम करतो मी, हे 20 क्वेश्चन्स आपले झालेले आहेत, इथे आपण थोडासा पॉज करूया. ठीक आहे, तुम्ही 5 जे आपले ऍडिशनली क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मी ऍज अ होमवर्क म्हणून देतो. तुम्ही याला लगेच आता सॉल्व्ह करून बघा, टायमर लावून बघा. ठीक आहे, आणि टायमर लावून तुम्ही याला सॉल्व्ह करून बघा. तर त्यामधला हा आहे 21 नंबरचा क्वेश्चन. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि कॉमेंटमध्ये मला आन्सर सांगा की याचा आन्सर काय बनेल. आय एम चेकिंग एव्हरीवन्स आन्सर. मी तुम्हाला करेक्ट आहे की तुमचं आन्सर चुकलेलं आहे ते तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये मी सांगणार. तर त्यामुळे जे पण तुमचं आन्सर बनत असेल त्याला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा की 21 नंबरचं सर आन्सर हे आहे. तुम्हाला या प्रकारे सांगायचं आहे मला की सर क्वेश्चन नंबर 21चं काय ऑप्शन नंबर फॉर एक्झाम्पल बी, क्वेश्चन नंबर 22चं फॉर एक्झाम्पल ऑप्शन नंबर डी. या पॅटर्न मध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे की तुमचं आन्सर काय बनेल. ओके, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही याला सांगा मला. चला, 22 नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे हा प्रकारचा. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या लगेच. क्वेश्चन नंबर 22. वेल, त्यानंतर क्वेश्चन नंबर 23. इथे सीबीआरटीचं मिनिंग होतं क्यूब रूट. सीबीआरटीचं मिनिंग होतं क्यूब रूट. तर हे आहे क्वेश्चन आपल्याकडे. 2744 चा क्यूब रूट प्लस स्क्वेअर ऑफ 70 प्लस 17चा स्क्वेअर मायनस 3 इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा आपला बेसिकली क्वेश्चन मार्क इकडे सुद्धा आहे. तो क्वेश्चन मार्क मायनस 79 इंटू 8 एवढा आपला बेसिकली आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, तर याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या क्वेश्चन नंबर 23चा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24 आपण बघूया. वेल, क्वेश्चन नंबर 24. चला, सोपासा क्वेश्चन आहे. 1444 तर आपला क्वेश्चन मध्ये अगोदर आलंच होतं, तर हा सुद्धा तुम्हाला लवकर येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 24. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25. चला, याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या क्वेश्चन नंबर 25चा. ओके, इथे आपले 25 क्वेश्चन्स आजचे संपलेले आहेत. 20 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत आणि 5 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क मध्ये दिले आहेत, जे तुम्हाला मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की त्याचा आन्सर काय बनेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला मास्टर क्लासचा, MBCT स्पेशल मास्टर क्लासचा हा पहिला दिवस, ज्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन कव्हर केलं. उद्या आपण जॉईन करूया फॉर नंबर सिरीज. उद्याचा जो आपला टॉपिक आहे तो नंबर सिरीज आहे. तर तुम्ही थोडी प्रिपरेशन करून याल सो दॅट की तुम्हाला लवकर आन्सर देता आले पाहिजे. आणि इन केस जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रॅक्टिस करायची असेल तर आमची नवीन बॅच सुरू होणार आहे 23 जानेवारीपासून. MBCT स्पेशल 45 डेज बॅच. क्रॅश कोर्स ही बॅच आहे 45 डेजची. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी पोर्टल, ऑनलाईन टेस्ट पोर्टल, 2 मंथ स्पोकन इंग्लिश क्लासेस आणि प्रिव्हियस इयरची पेपर सॉल्व्हिंग वगैरे त्याच्यामध्ये होतं. ठीक आहे, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा या ऍड्रेसला येऊन तुम्ही भेट देऊ शकता. वेल, तर दिस इज ऑल अबाउट द डे 1 ऑफ मास्टर क्लास फॉर MBCT गाइज. ओके, तर स्प्रेड दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स सो दॅट दे विल ऑल्सो गेट बेनिफिटेड. त्यांना सुद्धा याचा बेनिफिट मिळेल. यासोबत टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही जाऊन जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल हे शेअर केलं जाईल. तर आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड, टेक केअर, बाय बाय.